आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट नागपुरी स्टाईल तर्री पोहा. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. याला लागणारं साहित्य सहज घरी मिळून जाते आणि याचा मसालेदार तर्रीचा स्वाद सगळ्यांना आवडतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. कढईमध्ये थोडं तेल गरम करून सुक्या नारळाचे काप केलेले आहे ते घालूया. कलर चेंज होईपर्यंत लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये 2 कांदे कापून घेतलेले आहे ते घालूया. आता यामध्ये 2 ते 3 तेजपान आणि काही खडे मसाले घालायचे आहे. तर्रीमध्ये हे सर्व खडे मसाले घालायलाच पाहिजे, त्यामुळेच तर्रीला खूप छान चव येते. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि थोडं आलं घालायचं आहे. साधारणतः 1 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे, करपू द्यायचे नाही. असा कलर आला की काढून घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. गॅसवर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. तर्रीमध्ये गरमच पाणी सोडायचं आहे. दुसरीकडे तर्रीच्या फोडणीची तयारी करायची. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तेजपान घालायचे आणि कांदा घालायचा. कांद्याचा कलर चेंज झाला की जे पेस्ट तयार केलेली आहे ते घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तेल सुटायला लागलं की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे. 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तिखट आणि थोडीशी हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तेल सुटायला लागलं की त्यामध्ये चणे घालायचे आहे. मी इथे काळे चणे भिजत घालून शिजवून घेतलेले आहे. चणे अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं झाकून शिजवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो चण्याच्या आतपर्यंत जातो. आता यामध्ये जे आपण पाणी गरम केलेलं आहे ते घालूया आणि मिक्स करून घेऊया. गरज वाटली तर पुन्हा पाणी घालायचं आहे. तर्री म्हटलं तर खूप पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही. चेक करायचा की जेवढा रस्सा आपल्याला पाहिजे तेवढा झालाय का. त्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं. चणे आपण आधीच कुकरला लावून शिजवून घेतले होते, त्यामुळे चणे शिजू द्यायची गरज नाही, फक्त उकळी येऊ द्यायची. एका टोमॅटोचे 2 भाग करायचे आणि उकळी आल्यानंतर ते टोमॅटो अशा प्रकारे ठेवायचे. 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचे आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. झणझणीत तर्री तयार झालेली आहे. आता पोहे बनवायला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहे. पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. फोडणीची तयारी करूया. तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे, मोहरी, जिरे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक बटाटा कापून घेतलेला आहे तो घालूया. तुम्ही बटाटा हा उकडलेला पण घालू शकता. मी इथे कच्चाच घातलेला आहे. हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जे पोहे आपण भिजत घातले होते ते घालायचे आहे. पोहे भिजून किती झाले याचा अंदाज घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पोहा मीडियम ते लो फ्लेमवर गरम होऊ द्यायचा. त्यावर छान कोथिंबीर घालायची. पोहा खाण्यासाठी तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.